येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. शरद पवारांचं भाकीत. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी बोलताना शरद पवार यांचं वक्तव्य. पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण येण्याची शक्यता. शरद पवार हे काँग्रेस विचारांचे, काँग्रेस सगळ्यांना सन्मान देणारा पक्ष. विकास हाच आमचा अजेंडा. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी संकेत दिलेत की ते त्यांचा पक्ष त्यांना चालवणं आता शक्य होत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमयच झालाय. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होईल असे सध्या संकेत. आता केवळ औपचारिकता बाकी. मुख्यमंत्री शिंदे यांची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. शरद पवारांचं विधान विशिष्ट पक्षाबद्दल नाही. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. अनेक आणि सगळे यात फरक असतो. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वाटत नाही. शरद पवारांच्या मुलाखतीवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. अनेक दिवसांपासून शरद पवार काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन करण्याच्या विचारात. बारामती हातून निसटून जाण्याची पवारांना भीती. शरद पवारांच्या मुलाखतीवरून संजय निरुपम यांची ट्विट करत प्रतिक्रिया. अजित पवार 14 मे रोजी वाराणसीला जाण्याची शक्यता. 14 मे रोजी पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज दाखल करताना एनडीएकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीसांकडून अमरीश पटेल यांचा शिरपूरचे भाग्य विधाते असा उल्लेख. अमरीश पटेल यांनी राबवलेला शिरपूर पॅटर्न हा संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध झाला. देवेंद्र फडणवीसांकडून पटेल यांचं कौतुक. बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि अपक्ष उमेदवाराचा ऑडिओ क्लिप व्हायरल. अपक्ष समाजाचे नेते रविकांत राठोड यांना अर्ज मागे घेण्याची पंकजा मुंडेंची विनंती. सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा मोठा दणका. एसटी बँकेतील संचालक पद रद्द. सदावर्ते दाम्पत्य यापुढे तज्ज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाही. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. आमचं संचालक पद रद्द केलेलं नाही. बातमी खोटी असून त्या बातमीचा निषेध करतो. गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया. तसंच तक्रारदार संदीप शिंदे शरद पवारांच्या ताटाखालचं मांजर. सदावर्तेंची टीका. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे शाखा रात्री सुरू. 40-45 व्यक्तींकडून संशयास्पद हालचाली होत असल्याचं समोर. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकावर कारवाई करावी. शरद पवार पक्षाची निवडणूक आयोगाकडे मागणी. नाशिक महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे छगन भुजबळांच्या भेटीला. नाशिकच्या भुजबळ फार्म कार्यालयावर दोघांची भेट. बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी अनेक गैरप्रकार. शरदचंद्र पवार पक्षाचा पत्राच्या माध्यमातून आरोप. मी तुमची बारामती या शीर्षकानं एक्स माध्यमावर पत्र पोस्ट केलंय. विकासाच्या बाबतीत लोकांच्या मोदींवर विश्वास नाही. आता मोदीजींची हवा राहिली नाही. पंतप्रधानांची एक्सपायरी डेट 4 जून आहे. रोहित पवारांचा मोदींवर हल्लाबोल. राष्ट्रवादी युती धर्म पाळत नसल्याचा आमदार सुहास कांदे यांचा आरोप. भाजपचंही मतदारसंघाकडे दुर्लक्ष असल्याचं नाशिकच्या नांदगाव इथे शिवसेनेच्या मेळाव्यात वक्तव्य केलं होतं. रावेरच्या महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप. प्रहार पदाधिकाऱ्यांकडून रक्षा खडसेंना मतदान न करता नोटाचं बटन दाबण्याचं आवाहन. शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांचा उत्कर्ष रुपवते यांना पाठिंबा. उत्कर्ष रुपवते या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार. कपिल पाटलांच्या पाठिंब्यामुळे वंचितला बळ. मुंबई दक्षिण मध्य लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळ यांनी अप्पासाहेब धर्माधिकारींची भेट घेतली. धर्माधिकारी यांच्या रेवदंडाच्या निवासस्थानी जाऊन शेवाळ यांनी अप्पासाहेबांचा आशीर्वाद घेतला. प्रत्येक मतदान केंद्रातील मतदान प्रक्रियेचं करण्यात आलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा. रविकांत तुपकरांची निवडणूक आयोगाकडे मागणी. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित सुरू झालेल्या लढाईमध्ये आपलाच गुलाल उधळला जाईल. ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभा उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी विश्वास व्यक्त केला. मतदारांचं मतदान केल्याबद्दल आभार मानले. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला सरकारकडून परवानगी. भारतातून मॉरिशसला 14,000 टन बिगर बासमती तांदळाची निर्यात होणार. किमतीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपताच पुण्यातील वारजे परिसरात दुचाकीवरून आलेल्या तिघांचा हवेत गोळीबार. काल रात्री उशिराची घटना. गोळीबार करणारे आरोपी कात्रजच्या दिशेनं पसार झालेल्यांचा शोध सुरू.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे जाऊ नको असं सांगितल्यानंतरही ताफ्यामागे गेल्यानं तरुणावर गुन्हा दाखल। मुख्यमंत्री रविवारी रात्री ठाण्याहून मुंबईला येत असतानाची घटना। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील काळवाडी इथली घटना। रुद्र फापाळे असं मृत मुलाचं नाव। रुद्र यात्रेसाठी मामाकडे आला होता। मालेगाव कुसुंबा रोडवरच्या टोल नाका स्थानिकांनी फोडला। टोल कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना अरेरावी केल्याचा आरोप। स्थानिकांनी सगळ्या लेनवरचे टोल कार्यालय फोडले। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चक्क हातकडीसह 2 आरोपी पोलीस ठाण्यातून फरार। छावणी पोलीस ठाण्यातला धक्कादायक प्रकार। अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती। बुलढाण्यामध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं 2 महिलांना चिरडलं। एका महिलेचा अपघातस्थळीच मृत्यू तर दुसरी महिला गंभीर जखमी। नांदुरा शहरातील कब्रस्तान जवळची घटना। आठवडाभरामध्ये अवैध रेतीच्या वाहनानं अपघातामध्ये चिरडून जिल्ह्यामध्ये 4 जण ठार। मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवरची पुढची सुनावणी आता 13 मे रोजी होणार। दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय। पूर्व भारतातले लोक चिनी लोकांसारखे दिसतात तर दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात। आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे गुरु आहेत। भारतीयांना चिनी आणि आफ्रिकन म्हणणं किळसवाणं आहे। सॅम पित्रोदा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अभिनेत्री कंगना रनावतकडून समाचार। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी तेलंगणात राजा राजेश्वर स्वामी मंदिरामध्ये पूजा। थोड्याच वेळात रॅलीला सुरुवात। आंध्र प्रदेशमध्येही प्रचार करणार। आनंद बाजार पत्रिका या एबीपी नेटवर्कच्या वृत्तपत्राला पंतप्रधान मोदींनी मुलाखत दिली। तृणमूल काँग्रेस हा भ्रष्टाचारात बुडालेला पक्ष। ममतांच्या राज्यात पश्चिम बंगालचा विकास खुंटला। मुलाखतीमध्ये मोदींची तृणमूल काँग्रेसवर सडकून टीका। काँग्रेस आणि बीआरएस पक्षासाठी कुटुंब सर्वप्रथम। पंतप्रधान मोदींचा काँग्रेस आणि बीआरएसवर निशाणा तर काँग्रेस आणि बीआरएसमध्ये काहीही फरक नाही, मोदींची टीका। गेल्या 5 वर्षात काँग्रेसचे शहजादे सतत अंबानी अदानींवर बरेच आरोप करत होते, पण जशा निवडणुका जाहीर झाल्या तसं राहुल गांधींनी त्यांना शिव्या देणं बंद केलं। अंबानी अदानींकडून किती पैसा उचलला? राहुल गांधींना मोदींचा सवाल। प्रियंका गांधी 12 दिवस अमेठी आणि रायबरेलीमध्ये टळ ठोकून। प्रियंका गांधींच्या दररोज 20 बैठका होणार। अशोक गहलोत यांच्याकडे अमेठीची जबाबदारी तर रायबरेलीची जबाबदारी भूपेश बघेल यांच्यावर। हरियाणातील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का। 3 अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला। काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय। भाजप सरकार अल्पमतात। हरियाणामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून निवडणूक जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी। काश्मीर खोऱ्यात मुस्लिम काश्मीरी पंडितांच्या हत्यांचा मास्टरमाइंड अतिरेकी बासित अहमद दार चकमकीत ठार। कुलगाम इथे 12 तास चाललेल्या चकमकीमध्ये लष्करानं बासितला कंठस्नान घातलं। बासित काश्मीरचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी होता। एनआयएनं त्याच्यावर 10 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळच्या ड्रग्ज विक्रेता डोला सलीम विरोधात लुकआउट नोटीस जारी। सांगली जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज सापडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई। एअर इंडियाचे काही कर्मचारी सामूहिक रजेवर गेल्यामुळे एअर इंडियाची 78 उड्डाणं रद्द। आजारपणाचं कारण देत कर्मचारी सामूहिक रजेवर। एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचं विलीनीकरण होणार, त्यामुळे दोन्ही विमान कंपन्यांचे पायलट आणि केबिन क्रू यांना नोकऱ्या जाण्याची भीती। काल रात्रीपासून कर्मचाऱ्यांकडून मोठा विरोध। अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोनं चांदी पुन्हा महागलं। सोन्याच्या दरात 450 रुपये तर चांदीच्या दरात 2000 वाढ। सोनं जीएसटीसह 73,799 रुपयांवर आणि चांदी जीएसटीसह 85,490 पर्यंत पोहोचली। दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सरही जबाबदार। दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं। देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा द्या, सोनिया गांधींचं आवाहन। काँग्रेस आणि इंडिया आघाडी देशाची लोकशाही आणि राज्यघटनेचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध, सोनिया गांधींचं आश्वासन। राम मंदिर हे निरुपयोगी। समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांचं वादग्रस्त वक्तव्य। त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद। समाजवादी पक्षाच्या नेत्याचं वक्तव्य म्हणजे देशभरातील लाखो रामभक्तांचा अपमान। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया। भारतीय पर्यटकांनो कृपया मालदीव्समध्ये परत या आणि पर्यटकांचा भाग व्हा। चीन समर्थक मुज्जू सरकारची मोदी सरकारकडे याचना। मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैजल यांचं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भारतीयांना हे आवाहन। झू फेहॉंग यांची भारतातील चीनचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती। बीजिंगमध्ये अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही, मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पीटीआयला माहिती।
आता ट्विटरवरही स्टोरी शेअर करता येणार. इंस्टाग्राम, फेसबुकवरची स्टोरी 24 तासानंतर दिसत नाही. मात्र ट्विटरचं स्टोरीज फीचर थोडं वेगळं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.